नमस्कार, मी संकेत संजय चक्रदेव। साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिण आली, आपलं वारूळ पाहू लागली। पाहते तर काय, तिथं वारूळ नाहीच आणि पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। घडला प्रकार नागिणीच्या लक्षात आला। ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला। शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं नागिणीच्या असं लक्षात आलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे। तिला दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तिथं येऊन पाहते तर काय, त्या मुलीनं पाटावर नाग नागिण आणि 9 नागकुळं काढली आहेत। त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे। नागाणे, लाह्या, दुर्वा असं सगळं साहित्य वाहिलंय। मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करतेय। तेवढ्यात ही नागिण तिथं पोहोचलेली आहे। पूजा पाहून नागिण संतुष्ट झाली आहे। दूध पिऊन समाधान पावली आहे। चंदनात आनंदानं लोळली आहे। इकडे ह्या मुलीला ह्याची काहीच कल्पना नव्हती। ती आपली डोळे मिटून प्रार्थना करतेय। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर मुलीनं डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। ही मुलगी बिचारी भ्याली। नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। तेव्हा मुलीनं सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं। नागिण मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजतेय, आपलं व्रत पाळते आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलंय। नाही नाही, हे काही चांगलं नाही। असं म्हणून नागिणीनं त्या मुलीला तिच्या बापाची सगळी खरी हकीकत सांगितली। मुलीनं ती ऐकली। वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। त्यावर नागिणीनं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली मुलगी माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळीकडे आनंदी आनंद झाला। मुलीनं बापाला सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं, इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा। मग तो शेतकरी नागपंचमीचं व्रत नियमानं करू लागला। जशी नागिण त्या मुलीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो, ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।